वृषभ राशी 13 ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, 13 ते 19 जुलैचा हा आठवडा तुमच्यासाठी संत गतीने सुरू होणारा पण शेवटी काही महत्त्वाचे संकेत देणारा ठरू शकतो. अमावस्येच्या प्रभावामुळे आठवड्याच्या सुरुवातीला मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. काही गोष्टींबाबत संभ्रम निर्माण होईल, तर काही निर्णय घाईत घेण्याचा मोह होऊ शकतो. मात्र या काळात शांतपणे परिस्थिती समजून घेतल्यास पुढील दिवस अधिक सोपे होऊ शकतात. 13 आणि 14 जुलैच्या आसपास एखाद्या जुन्या विषयाची पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. घरातील एखादा प्रश्न, आर्थिक नियोजन किंवा अपूर्ण राहिलेले काम पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. या काळात इतरांची म्हणणे पूर्ण ऐका. कधी योग्य उत्तर आपल्या बोलण्यात नसून समोरच्याचे ऐकण्यात दडलेले असते. 15 आणि 16 जुलैपासून वातावरणात सकारात्मक बदल जाणवू शकतो. काही रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. ज्यासाठी तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करत होतात त्यामध्ये थोडी प्रगती दिसू शकते. काहींना नवीन ओळखी किंवा नवीन संधी मिळू शकतात. मात्र प्रत्येक संधीचा स्वीकार करण्यापूर्वी तिचा दीर्घकालीन परिणाम नक्की विचारात घ्या. 17 आणि 18 जुलै हे दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी अचानक वाढू शकते किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढू शकतात. अशा वेळी रागाने नव्हे तर शांतपणे घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा, या आठवड्यात तुमची ताकद तुमच्या संयमातच दडलेली असेल आणि 19 जुलैपर्यंत येताना तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. एखादे अपूर्ण काम पूर्ण होण्याची दिशा मिळू शकते किंवा पुढील महिन्यांसाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळू शकते. हा दिवस स्वतःचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी योग्य ठरू शकतो. आता या आठवड्यातील सर्व घडामोडी तुमच्या नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नेमका कसा प्रभाव टाकू शकतो ते आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हा आठवडा वृषभ राशीसाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. वृषभ राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिरतेबरोबरच काही नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो. विशेषतः 15 जुलैनंतर कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि संयमाचा उपयोग होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात. काहींना नवीन प्रोजेक्ट, नवीन विभाग किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही बराच काळ पदोन्नती, पगारवाढ किंवा नोकरीत बदलाची वाट पाहत असाल तर या आठवड्यात त्यासंबंधी एखादी सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते. अंतिम निर्णय लगेच होईलच असे नाही, पण पुढील वाटचालीसाठी आशादायक संकेत मिळू शकतात. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी या आठवड्यात आलेली प्रत्येक संधी गांभीर्याने तपासावी. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात विस्तारापेक्षा व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा. नवीन ग्राहक जोडण्याबरोबरच जुन्या ग्राहकांचा विश्वास टिकवणे अधिक फायदेशीर ठरेल. एखादा जुना व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. आर्थिक व्यवहार तोंडी न करता शक्य तितके लेखी स्वरूपात ठेवा. या आठवड्यात लहान बदल भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. उत्पन्न नियमित राहू शकते, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घर, वाहन, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चाचे नियोजन करा. कोणालाही मोठी रक्कम उधार देण्यापूर्वी किंवा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्या. विचारपूर्वक घेतलेला आर्थिक निर्णय भविष्यात स्थैर्य देऊ शकतो. या आठवड्यात घरातील वातावरण सर्वसाधारणपणे चांगले राहू शकते, मात्र एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा वेळी वाद वाढवण्यापेक्षा संवादाचा मार्ग स्वीकारा. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची किंवा विवाहासंबंधी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई कोणाशीही नाही तर स्वतःच्या मनाशी असू शकते. काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही इतरांकडे शोधत आहात, पण त्यांची उत्तरे तुमच्या स्वतःच्या अनुभवातच दडलेली असू शकतात. त्यामुळे या आठवड्यात बाहेरच्या गोंगाटापेक्षा मनाच्या आवाजाकडे जास्त लक्ष द्या. 13 आणि 14 जुलैच्या आसपास एखादी घटना तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडू शकते.
सुरुवातीला ती अडचण वाटेल, पण काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच घटनेने तुम्हाला चुकीचा मार्ग स्वीकारण्यापासून वाचवले. म्हणून प्रत्येक विलंबाला अपयश समजू नका. काही विलंब हे नियतीचे संरक्षणही असू शकते. 15 आणि 16 जुलै नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती, संदेश किंवा एखादी साधी भेट देखील मोठा परिणाम घडवू शकते. त्यामुळे या काळात कोणालाही कमी लेखू नका. विश्व अनेकदा आपल्या उत्तरांसाठी माणसांचाच उपयोग करत असते. 17 आणि 18 जुलैच्या तुमच्या संयमाची किंमत समजेल. ज्यांनी घाई केली ते पुन्हा सुरुवात करतील, पण ज्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली त्यांच्यासाठी पुढचा मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो. या दिवसात स्वतःला सतत एक प्रश्न विचारा, मी जे करत आहे ते 5 वर्षांनीही मला योग्य वाटेल का? या एका प्रश्नाचे उत्तरच तुमचा पुढचा निर्णय ठरवू शकते. 19 जुलैच्या या आठवड्याचा शेवट नसून पुढच्या अध्यायाची सुरुवात असू शकतो. या दिवशी मनात आलेली एखादी घटना, कल्पना, केलेले एखादे नियोजन किंवा घेतलेला एखादा छोटासा निर्णय पुढील काही महिन्यांसाठी दिशा ठरवू शकतो. त्यामुळे या दिवशी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. घाईने नव्हे तर स्पष्ट विचाराने पुढे जाण्याचा संकल्प करा. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे फक्त नशिबाचा खेळ म्हणून पाहू नका. आयुष्य आपल्याला प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवत असते. काही भेटी आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी होतात. काही विलंब आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवण्यासाठी असतात. तर काही अपयश आपल्यामध्ये दडलेली खरी ताकद जागी करण्यासाठी येतात. या 7 दिवसात तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्थैर्य हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. परिस्थिती बदलत नाही, लोकांचे विचार बदलतील. काही योजना यशस्वी होतील तर काही अपूर्ण राहतील. पण जो माणूस परिस्थितीनुसार स्वतःचा तोल ढळू देत नाही तोच शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतो. या आठवड्यात स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास, संघर्ष आणि योग्य वेळ वेगळी असते. दुसऱ्याचे यश पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या कालच्या दिवसापेक्षा आज एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण खऱ्या अर्थाने स्पर्धा इतरांशी नसते, ती स्वतःच्या मर्यादांशी असते. जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नाही तर तिच्यावर रागावण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, या अनुभवातून मला काय शिकायचे आहे? अनेक वेळा जीवनाचे सर्वात मौल्यवान धडे हे यशातून नव्हे तर अडचणींमधून मिळतात. आषाढ अमावस्येपासून सुरू होणारा हा आठवडा तुम्हाला एक सुंदर संदेश देतो. जशी काळोखी रात्र संपल्यानंतर नव्या चंद्राच्या प्रवासाची सुरुवात होते, तसाच प्रत्येक कठीण काळ हा नव्या संधींचा पाया असतो. त्यामुळे कोणताही निर्णय भीतीतून घेऊ नका. तो विश्वास, संयम आणि स्पष्ट विचारातून घ्या. या आठवड्यात शक्य तितके मन शांत ठेवा. आपल्या कुटुंबियांशी प्रेमाने वागा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराचे स्मरण करा. श्रद्धा ही भविष्य बदलण्याचा जादूचा मार्ग नसली तरी ती योग्य निर्णय घेण्याचे धैर्य आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती नक्कीच देते. लक्षात ठेवा, विश्व प्रत्येकाला संधी देते, पण त्या संधीला यशामध्ये बदलणारे तुमचे विचार, तुमचे कर्म आणि तुमचा संयम असतो. त्यामुळे या आठवड्यात कोणतीही घाई करू नका. योग्य वेळ येईल, योग्य दार उघडेल आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. भगवान श्री विठ्ठल आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनात स्थैर्य, समाधान, उत्तम आरोग्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो. हीच मनपूर्वक शुभेच्छा.